नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 23 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो पेपर झालेला आहे तो पेपर अभ्यासणार आहोत। चला तर मग सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, काल झालेला म्हणजे 23 जानेवारी 2022 रोजी जो राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा पेपर क्रमांक 1 जो आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सविस्तर व्हिडिओला पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या पेपर मधील प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा आणि या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे तर पर्याय आहेत विठोबाची शिकवण, शेटजीचा प्रताप, शेटजी प्रताप, कुलकर्णी लीलामृत आणि शेतकऱ्यांचा असूड। तर यापैकी योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 शेतकऱ्यांचा असूड। हे महात्मा फुले यांचे पुस्तक आहे, बाकी सर्व मुकुंद पाटील यांचे आहेत। तर शेतकऱ्याचा असूड हे महात्मा फुलेंचा असल्यामुळे यातील वेगळा पर्याय आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 5 1 मे 1960 रोजी मुंबईसह 9 महाराष्ट्र निर्माण झाला, त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे तसेच 229 एवढे तालुके होते। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल डी आणि ए बरोबर। पुढचा प्रश्न क्रमांक 7 इंडिपेंडेन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आणि या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी इंडिपेंडेन्स फॉर इंडियन लीगची स्थापना केलेली आहे। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 8 अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी खालील कला प्रकारांचा प्रभावी वापर केला। तर खालीलपैकी 4 कला प्रकारापैकी कोणत्या कला प्रकाराचा प्रभावी वापर केलेला असा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलापथक। अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचाराचा प्रचार करण्यासाठी कलापथक या प्रभावी कला प्रकाराचा वापर जो आहे तो केलेला आहे। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न क्रमांक 12 स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक स्वदेशी वस्तू विचारणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी विराजमान होते। स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी विराजमान होते। म्हणून या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 18 काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पंजाल पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 18 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे झास्कर पर्वत श्रेणी। काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पंजाल पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते? तर झारकस पर्वत श्रेणी ही श्रेणी यामध्ये आढळते। तर 18 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आपण पेपर क्रमांक 1 पाहत असून यामधील सी सेट जो आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासत आहोत। तो सी सेट मधील 18व्या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजाराचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 किर्लोस्कर हा उद्योग किर्लोस्कर ही कंपनी किंवा ही उद्योग समूह जो आहे तो शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणारे कंपनी किंवा उद्योग आहे। तर शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणारे किर्लोस्कर ही कंपनी किंवा एक उद्योग संघ आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 27 सूर्यमालेतील डॅश डॅश ग्रह सूर्यापासून डॅश डॅश किमी अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
2. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 27 आहे सूर्यमालेतील बुध या ग्रहापासून 5.8 कोटी किमी अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास या ग्रहाला 88 दिवस लागतात. म्हणून प्रश्न क्रमांक 27 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31 औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर प्रश्न क्रमांक 31 आहे औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, तर प्रश्न क्रमांक 31 चे योग्य उत्तर आहे जर्मनी. औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात सर्वप्रथम जर्मनी या देशामध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35 परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजेच परिस्थितिकी ही व्याख्या 1969 मध्ये कोणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडम. परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी ही जी व्याख्या 1969 मध्ये ओडम यांनी केलेली आहे. म्हणून 35 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37 इकोलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्नस्ट हेनरिच हॅकेल यांनी हा शब्द शोधलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 57 चे योग्य उत्तर आहे. इकोलॉजी हा शब्द अर्नस्ट हेनरिच हॅकेल यांनी शोधून काढलेला आहे किंवा शोधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 59 खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल किंवा आवरण असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायबोझोम या पेशी आहेत. यापैकी या पेशीभोवती आवरण किंवा पटल असते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायबोझोम या पेशी घटकाभोवती आवरण किंवा पटल असते. प्रश्न क्रमांक 62 मानवाच्या पोटामध्ये कोणत्या जठरास स्रावतो? मानवाच्या पोटामध्ये कोणता जठररस स्रावतात? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 62 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न क्रमांक 80 भारताच्या मार्क्सवादी कम्युनिटी पक्ष म्हणजे CPIM ची स्थापना केव्हा झाली? प्रश्न क्रमांक 80 आहे भारताच्या मार्क्सवादी कम्युनिटी पक्ष म्हणजे CPIM ची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1964 मध्ये भारताच्या मार्क्सवादी कम्युनिटी पक्षाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 83 जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व डॅश डॅश या दिवशी संपले किंवा कधी संपले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 31 ऑक्टोबर 2021 रोजी जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व जे आहे ते संपले आहे 31 ऑक्टोबर 2021 रोजी. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 83 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न क्रमांक 84 भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटना दुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भागात एकूण डॅश डॅश प्रकारच्या नगरपालिका आहेत. तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकूण 3 प्रकारच्या नगरपालिका आहेत.
तर 84 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये शहरी भागात एकूण 3 प्रकारच्या नगरपालिका आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 85. महाराष्ट्र विधान परिषदेला डॅश डॅश मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2010 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 85 क्रमांकाच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 87. प्रमुख भूमिकेतील अभिनेत्याचे 2021चे ऑस्कर पारितोषिक डॅश डॅश यांनी जिंकले किंवा कोणत्या अभिनेत्याने जिंकले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अँथनी हॉपकिन्स यांनी प्रमुख भूमिकेतील अभिनेत्याचे 2021 ऑस्कर पारितोषिक जे आहे ते जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 88. चंदीगडची चमत्कारी आई मिरेकल मॉम फॉर चंदीगड म्हणून कोणाला ओळखले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मन कौर यांना चंदीगडची चमत्कारी आई किंवा मिरेकल मॉम ऑफ चंदीगड म्हणून ओळखले जाई. प्रश्न क्रमांक 93. 2020चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शुग्गीबेन या कादंबरीला 2020चा बुकर पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 94 खालील 2021 साली नोबेल शांतता पुरस्कार किंवा पारितोषिक प्राप्त झालेल्या मारिया रेसा यांनी रॅपलर नावाची डॅश डॅश स्थापना केलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 94 आहे 2021 साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेल्या मारिया रेसा यांनी रॅपलर नावाची डॅश डॅश स्थापन केलेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शोध पत्रकारितेसाठीची डिजिटल माध्यम कंपनी मारिया रेसा यांनी शोध पत्रकारितेसाठीची डिजिटल माध्यम कंपनी जी आहे ती स्थापन केलेली आहे आणि मारिया रेसा यांना 2021 मध्ये नोबेल पारितोषिक जे आहे ते मिळालेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी अमेरिकेतील कोणत्या राज्याने 1 नोव्हेंबर 2021 रोजी कॅनडा भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा केला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जॉर्जिया. खालीलपैकी अमेरिकेतील म्हणजे जॉर्जिया अमेरिकेतील कोणत्या राज्याने जॉर्जिया राज्याने 1 नोव्हेंबर 2022 रोजी कॅनडा भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 99. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार डॅश डॅश पुरस्कृत केला आहे. तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेने म्हणजेच भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेने पुरस्कृत केलेला पुरस्कार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 जी 2022 मध्ये झालेली आहे 23 जानेवारी 2022 रोजी झालेला पेपर या पेपरमधील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केला. अशाच प्रकारचे सर्व परीक्षेतील व्हिडिओ किंवा परीक्षा झाल्या त्या पेपरचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी आणि परीक्षेविषयी सर्व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर मिळतील. तसेच महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांच्या जाहिरातीविषयी तसेच परीक्षाच्या न्यू अपडेट निकाल परीक्षेविषयी सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी चॅनलसोबत राहा. चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.